आपली सध्याची जीवनपद्धती आपल्या प्राचीन जीवनातील आणि समाजाच्या विचारधारेवर अवलंबून आहे. ज्या प्रकारे आपण कल्पनांना आपल्या आयुष्यात स्थान देतो आणि ज्या प्रकारे आपण त्यांच्याबद्दल विचार करतो, त्यावरून बराच काळ त्यांचा प्रभाव आपल्याला पडतो. आपल्या देशात सुरू असलेली प्रत्येक कृती आपल्याला खऱ्या अर्थाने करायची आहे, पण आपण घटनांच्या विचित्र चक्रात अडकलो आहोत. सध्याची जीवनशैली आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनावर चिंतन करण्यास मदत करेल. चला या प्रवासाचा आनंद घेऊया. अध्याय 4. सध्याची जीवनशैली. आपण जगत असलेल्या जीवनशैलीत आनंद मिळवण्यासाठी बदलणे आणि नूतनीकरण करणे खूप महत्त्वाचे आहे. श्रीमद भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे, हे अर्जुना, कशाचेही दुःख करू नकोस. जे घडलं ते चांगलं होतं, जे घडतंय तेही चांगलंच आहे आणि जे होणार आहे तेही चांगलंच होईल. या ओळी वाचल्यावर मुळात बहुतांश लोकांना मानसिक आरोग्याचा अनुभव येतो, पण एक प्रश्न त्यांच्या मनात नेहमीच धावतो. सर्वसाधारणपणे हा प्रश्न त्यांच्या जीवनात दुःख भोगत असलेल्या लोकांमध्ये अधिक सामान्य आहे. जेव्हा जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात दुःख आणि संकट येते तेव्हा त्या व्यक्तीची विचारधारा त्याला दोष देण्यास प्रवृत्त करते. सध्याचे जीवन हे त्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. कारण आपण सर्वजण समाजात राहतो आणि अनेक कामे करण्याचे आव्हान आपल्यासमोर नेहमीच असते. त्यामुळे अशा वेळी आपण नेहमीच काही ना काही सहकार्याची कल्पना करतो. किंबहुना आपला वैयक्तिक समाजही मित्रपक्षांना भेटून उभा राहतो. भारतीय ग्रामीण व्यवस्थेत लोकांचे गुण आणि क्षमतेच्या आधारे सहकार्य मिळत असे. समाजातील प्रत्येक कुटुंब कोणत्या ना कोणत्या प्रकारे योगदान देत असे. एका सोसायटीत काही विशेष मदत मिळत नसेल तर दुसऱ्या सोसायटीचीही मदत घेतली जायची. सहकार्याच्या विशेष भावनेनेच समाजात प्रेम टिकून राहिले. हळूहळू सरकार नावाची यंत्रणा सुरू झाली तेव्हा समित्यांच्या माध्यमातून मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा परिणाम असा झाला की समाजातील बहुसंख्य लोक आपल्या जबाबदारीतून माघार घेऊन सरकारी मदतीची वाट पाहू लागले. सद्यस्थितीत ही व्यवस्था पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतरही सोसायटी वैयक्तिक पातळीवर मदतीचा व्यवहार करत आहे. कोणताही व्यवसाय सुरू करताना समाजाला पूर्ण विश्वासात घेऊन आपले काम सुरू करणे हे आपले प्राथमिक ध्येय असले पाहिजे. कोणत्याही व्यक्तीचा प्राथमिक समाज म्हणजे त्याचे कुटुंब. कुटुंबात एकत्र राहणारे लोक जवळचे मित्र असतात. प्रत्येक कुटुंब आपल्या नातेवाईकांच्या आधारे स्वतःची ओळखही निर्माण करते. त्यातून खऱ्या अर्थाने वैयक्तिक समाजाचे स्वरूपही मिळते. सध्याच्या जीवनशैलीत कुटुंबातच परस्पर समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. आता अशा परिस्थितीत व्यक्ती कोणत्याही निर्णयासाठी समाजातील संबंधित सेवेतील कर्मचारी यांकडून सहकार्याची अपेक्षा करू लागते. माणसाची स्वतःची एक वैयक्तिक जीवनशैली असते, ज्याबद्दल त्याच्यापेक्षा जास्त कोणालाच माहिती नसते. पण त्याचं कुटुंब हा त्याच्यासाठी एक दुवा आहे जो त्याला खूप जवळून समजून घेऊ शकतो आणि सहकार्य करू शकतो. अशी अनेक तथ्ये आहेत जी कुटुंब जोडण्यात किंवा तोडण्यात एक घटक सिद्ध करतात. सर्वसाधारणपणे ही वस्तुस्थिती समजत नाही कारण आपण सर्वजण एका विशिष्ट जीवनशैलीचे अनुसरण करीत आहोत. आपल्या दैनंदिन जीवनचक्राचा आपल्याला फायदा होत आहे की नाही याचे ज्ञान आपल्यापैकी बहुतेकांना मिळत नाही. आपण आपल्या जीवनशैलीतील कोणताही विशिष्ट बदल स्वीकारण्याच्या स्थितीत नसतो कारण एक अदृश्य भीती नेहमीच आपल्या मनात असते. या भीतीमुळे आपली बहुतांश बौद्धिक शक्ती निरुपयोगी राहते. बिझनेसच्या भाषेत याला कम्फर्ट झोन म्हणतात. म्हणजे कुठल्याही बदलाची भीती बाळगणारी मानसिक स्थिती. किंबहुना प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात या सुविधा क्षेत्राची निर्मिती फायदेशीर ठरतेच, पण त्याचा सतत विकास होणेही आवश्यक असते.
ज्याप्रमाणे आपले आयुष्य लहानपणापासून प्रौढत्वापर्यंत सुरू होते, त्याचप्रमाणे काळानुरूप आपल्या आयुष्यातील कम्फर्ट झोन विकसित करणे आवश्यक आहे. एखादी गोष्ट गमावण्याच्या भीतीने ते आपल्याला स्थिरतेकडे ढकलते, म्हणून अशा परिस्थितीत आपण असे गृहीत धरतो की आपल्याला आता फक्त आपला जीव वाहून घ्यावा लागेल. सध्याची जीवनशैली आपले कसे शोषण करू शकते याचा हा एक नमुना आहे. पण आपण कोणत्याही परिस्थितीत आपले जीवन जगत असलो तरी आपल्या मानसिक अवस्थेचे नियंत्रण आपल्याच हातात असायला हवे. त्यासाठी आपण आपले विचार शुद्ध करणे गरजेचे आहे. आपण आपल्या जीवनात नेहमीच एक निवड ठेवली पाहिजे जेणेकरून आपल्याला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या स्वतंत्र भावना मिळू शकेल. जेव्हा आपण आपल्या समाजात वेळ घालवतो तेव्हा आपल्याला विविध प्रकारच्या विचारधारा, सूचनांच्या स्वरूपात मिळतात. त्यांचे मूल्यमापन करण्याची कला आपल्याकडे असायला हवी. यासाठी आपला बिझनेस थिंकिंग तयार करणं खूप गरजेचं आहे. सामान्य माणसाची मानसिकता ताणण्याकडे झुकू लागते. मुळात आपल्याला व्यवसाय समजत नाही. व्यवसाय करणे ही एक बाजू आहे आणि दुसरी बाजू व्यावसायिक विचारसरणी निर्माण करणे आहे. व्यवसायाचा व्याख्यात्मक अर्थ शोधला तर त्याचा एक सोपा अर्थ एखाद्या वस्तूच्या किंवा सुविधेच्या व्यवहाराशी निगडीत असतो. दुसरीकडे बिझनेस थिंकिंग म्हणजे आयुष्यात नेहमी पुरोगामी राहणे. उदाहरणार्थ, शेतकऱ्याच्या रूपाने समाजाला उपयुक्त वस्तू पुरविणाऱ्या व्यक्तीला व्यापारी म्हणता येईल. पण बराच काळ तो हे काम स्वतंत्रपणे करत असेल आणि त्याच्या व्यवसायात काही विशेष बदल दिसला नाही, तर त्याच्यात चांगल्या व्यावसायिक मनाचा अभाव आहे, हे समजावे. जेव्हा आपण व्यावसायिक विचारसरणीकडे आपली मानसिकता विकसित करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला विशेषतः 2 शब्दांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अर्थशास्त्राच्या भाषेत गुंतवणूक आणि सुरक्षा म्हणून ओळखले जाणारे हे 2 शब्द मुळात व्यावसायिक विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात. एखादी मोठी गोष्ट साध्य करायची असेल तर संकटांना सामोरे जावे लागते, अशी खोटी म्हण आहे. म्हणजे संकट नसेल तर यश मिळत नाही. पण जर तुम्ही सामान्य पातळीवर बिझनेस थिंकिंग विकसित केली तर तुम्ही कोणत्याही संकटाशिवाय सहज चांगला नफा कमावू शकता आणि समाजाला फायदा करू शकता. गुंतवणूक ही अर्थशास्त्र, मागणी आणि पुरवठा या मूलभूत नियमांवर काम करणारी पद्धत आहे. बाजारात एखाद्या वस्तूची मागणी निर्माण झाल्यास त्याच्या पुरवठ्यासाठी ही यंत्रणा उभी करणे आवश्यक ठरते. अर्थशास्त्रात मागणी आणि पुरवठ्यात ठराविक अंतर राखण्यावर विशेष भर दिला जातो. एक चांगला व्यावसायिक विचार या अंतराचा फायदा घेऊन जीवन सुरक्षित बनवू शकतो. ट्रेडिंग हा मुलांचा खेळ नाही, असे तुम्हाला वाटेल. त्यासाठी विशेष भांडवलाची गरज आणि बिझनेस इंटेलिजन्स असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे इथे तुम्हाला बिझनेस थिंकिंग आणि कॅपिटल दोन्ही सहज मिळू शकतील याची खात्री करून घ्यायला हवी. अशावेळी काही बुद्धिजीवी तुम्हाला असेही सांगू शकतात की जोपर्यंत तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्ही नवीन काही करू शकत नाही. पण योग्य मार्गदर्शनाशिवाय जर आपण आपला कम्फर्ट झोन सोडण्याचा प्रयत्न केला तर आपण आणखी मोठ्या संकटातून जाऊ शकतो. आपल्या समाजात शिक्षण देणाऱ्यांची संख्या नेहमीपेक्षा जास्त आहे, पण प्रत्यक्ष शिक्षक त्यापैकी एकही नाहीत. प्रत्येक शिक्षण हे अर्थशास्त्राचा विचार करून दिले पाहिजे. कॉमर्समध्ये नेहमीच नफातोटा पाहून निर्णय घेतला जातो. पण आपल्या समाजात अर्थकारणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. यामुळेच समाजातील बहुतांश कुटुंबांना संघर्षाच्या गर्तेत आपले जीवन व्यतीत करावे लागत आहे. सर्वप्रथम आपल्याला बिझनेस थिंकिंग कसे कार्य करते हे माहीत असणे आवश्यक आहे. अगदी सोप्या शब्दात असे म्हणता येईल की प्रत्येक काम करण्यापूर्वी आणि नंतर प्रत्येक कामात वापरल्या जाणाऱ्या वेळेचे आणि साधनसंपत्तीचे आर्थिक मूल्यमापन कसे करायचे हे आपल्याला माहीत असले पाहिजे.
सुरुवातीला ही प्रक्रिया करणे हा एक गुंतागुंतीचा कामाचा अनुभव असेल, पण सराव करताना तुम्ही ते सहज करू शकाल. एक गोष्ट नक्की आहे की त्यासाठी तुम्हाला निर्धार करावा लागेल. आयुष्यात पुरोगामी राहणे हे आपण अनुभवतो तितके अवघड काम नाही, यावर विश्वास ठेवावा लागेल. आपली मानसिकता नेहमीच आपल्या संकेतांवर कृती करण्यास उत्सुक असते, परंतु आपण आपल्या विचारांचा योग्य अर्थाने वापर करू शकत नाही. व्यावसायिक विचारसरणी विकसित करण्यासाठी आपल्याला केवळ एक छोटासा प्रयत्न करावा लागेल, ज्यामध्ये आपल्याला आर्थिक विचारसरणीला प्राधान्य द्यावे लागेल. पण सुरुवातीला तुम्हाला वाटेल की तुमचे सध्याचे विचार तुम्हाला हे करायला वेळ देत नाहीत. आपले दैनंदिन जीवन ज्या प्रकारे चालू आहे त्यामध्ये सर्वात मोठा घटक म्हणजे प्रत्येक क्षणी आपल्या मेंदूत फिरत राहणारे विचार. जेव्हा तुम्ही काही काम करत असता त्यावेळीही काही ना काही कल्पना तुमच्याशी निगडीत असते. जेवताना किंवा कुणाशी बोलताना आपण काही कल्पना वापरतो. विशेषतः आपल्याला प्रगतीच्या वाटेवरून दूर करण्यासाठी आपली ही प्रक्रिया नेहमीच कार्यरत असते. आपण आपल्या मनाला एक खुले व्यासपीठ बनवले आहे, ज्यामध्ये कुठूनही कोणतीही कल्पना येते आणि जगण्यास सुरुवात होते. आपली बौद्धिक शक्ती हळूहळू आपली क्षमता गमावते आणि एक असे क्षेत्र विकसित करते ज्यामध्ये आपण प्रत्येक कल्पनेकडे संघर्षाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतो. आपल्या भविष्याशी फारसा संबंध नसलेल्या चर्चांनी आपण नेहमीच वेढलेले असतो. जिथे कमीत कमी आर्थिक लाभ दिसतो अशा प्रत्येक चर्चेपासून व्यावसायिक व्यक्ती दूर राहतो. निर्धाराने थोडा प्रयत्न केला तर हळूहळू आपल्या मानसिकतेच्या विघटनाचा वेग स्थिरतेकडे जाण्यास भाग पडेल. पहिले 7 दिवस हे ठराविक कालावधीसाठी या प्रयत्नासाठी वापरले जातील. सुरुवातीला आपल्याला आपल्या समाजाची साथ मिळत नसली तरी भविष्यात मोठा फायदा लक्षात घेऊन आपले प्रयत्न व्हायला हवेत. तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला मासिक पगार म्हणून कितीही पैसे मिळाले तरी तुम्हाला पैशांची नेहमीच कमतरता भासते. आणीबाणीच्या परिस्थितीत कठोर संघर्षानंतर आपल्याला पैशांचा पुरवठा मिळू शकेल. प्रत्येक आणीबाणीची परिस्थिती अगोदरच विचारात घेऊन आपले दैनंदिन जीवन ठरविण्यास बिझनेस थिंकिंग सक्षम आहे. गरज आहे ती फक्त ती विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्याची. आता इथून आम्ही तुम्हाला काही सोपे मार्ग सांगणार आहोत जे तुमच्या बिझनेस थिंकिंग विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरतील. भारतातील बहुतांश लोक कर्मचारी म्हणून आपली सेवा देतात. कर्मचाऱ्यांना 2 श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. पहिले तांत्रिक कौशल्य असलेले कर्मचारी आणि दुसरे पारंपरिक कर्मचारी. हे वर्ग खरे तर आपल्या बौद्धिक पातळीच्या आधारे निश्चित केले गेले होते, परंतु सध्या शिक्षणाची तांत्रिक पातळी लक्षात घेऊन त्यांची ओळख पटविण्यात आली आहे. एक कर्मचारी म्हणून आम्हा सर्वांना एक कार्य प्रदान केले जाते जे आपल्या संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक निर्धारित करते. कर्मचारी म्हणून आपली मानसिक पातळी निश्चित करता येते. प्रत्येक कर्मचारी आपले काम पूर्ण निष्ठेने वेळेत पार पाडतो असे होऊ शकत नाही. पण जेव्हा सर्व कर्मचारी एक टीम म्हणून काम करतात तेव्हा बहुतेक काम सहजपणे आपल्या परिणामापर्यंत पोहोचते. वैयक्तिकरित्या कर्मचारी त्यांच्या मानसिक पातळीनुसार वागतात. प्रत्येक कर्मचाऱ्याची मानसिक स्थिती साधारणपणे 2 दिशांनी काम करते, पहिली सकारात्मक दृष्टिकोनातून आणि दुसरी नकारात्मक दृष्टिकोनातून. ज्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली काम केले जात आहे त्यावर या 2 बाबींचे निर्धारण अवलंबून असते. ज्याप्रमाणे कोणताही एक पाळीव प्राणी मोकळा सोडला जातो त्याचप्रमाणे तो कोणत्याही स्पष्ट उद्दिष्टांशिवाय बराच काळ त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करेल. तो भरपूर अन्न खातो, मोकळेपणाने फिरतो आणि थकल्यावर झोपतो. पण त्यावर नियंत्रण ठेवलं तर ते खूप उपयोगी ठरतं. उदाहरणार्थ, एखाद्या प्राण्याचे संगोपन माणसाने केले आणि त्याला प्रशिक्षणही दिले तर त्याची अनेक कामे तो त्यांच्यामार्फत करून घेतो.
त्याचप्रमाणे कर्मचारी म्हणून अधिकाऱ्यांना नियंत्रण निर्माण करता आले तर संस्थेचे कामकाज सुरळीत सुरू राहते. कर्मचाऱ्यांकडून गरजेपेक्षा जास्त कामही घेता येईल. नियंत्रण सुटले तर बहुतांश कर्मचारी स्वतंत्र प्राण्याप्रमाणे काम करू लागतात. सकाळी कार्यालयात प्रवेश केल्यानंतर सायंकाळपर्यंत कमीत कमी काम करूनही ते कमाल कामगिरी करतात. अशा परिस्थितीत कर्मचारी आपल्या नकारात्मक भावना व्यक्त करतात. दुसरीकडे काही कर्मचारी असे आहेत जे आपला मोकळा वेळ एखाद्या प्रबोधनात्मक कार्याशी जोडण्याचा प्रयत्न करतात. ते काही नवीन माहिती गोळा करतात, नवीन कौशल्ये शिकतात आणि त्यांना जीवनात प्रगती करत ठेवण्याचा प्रयत्न करतात. जास्तीत जास्त काम करतानाही नेहमीच शालीनता दाखवणारे हे कर्मचारी आहेत. या वर्गातील कर्मचाऱ्यांना सकारात्मक मानसिकतेत ठेवले जाते. जवळजवळ प्रत्येक संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देते. नकारात्मक भावना असलेले कर्मचारी या संपूर्ण सुट्टीचा उपयोग केवळ विश्रांतीसाठी करतात. दुसरीकडे सकारात्मक दृष्टिकोन असलेले कर्मचारी देखील विश्रांतीला काही नाविन्यपूर्णतेची जोड देऊन शिकण्याचा प्रयत्न करतात. याचे थेट उदाहरण प्रत्येक घरातील स्वयंपाकघर सांभाळणाऱ्या महिलेने समोर आणले आहे. आमच्या घरातील स्त्रिया रोज कुठल्याही ब्रेकशिवाय त्याच रुटीननुसार आपलं काम करत राहतात आणि त्या नकारात्मक भावना व्यक्त करताना क्वचितच दिसतात. घराच्या गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हा स्त्रिया चिंताग्रस्त होतात तर कधी तणावग्रस्त होतात हे नक्की घडतं. पण दिवसभर आपल्या कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा त्यांना फार काळ विचलित होऊ देत नाही. दुसरीकडे नेहमी व्यस्त असणारे कर्मचारी नकारात्मक भावनांना बळी पडत नाहीत असे नाही, परंतु त्यांच्यावर त्याचा परिणाम सामान्यपेक्षा कमी होतो. आपला मेंदू प्रत्येक क्षणी आपल्याकडून काही ना काही अन्नाची मागणी करत राहतो. दिवसा तो गरजेनुसार फिजिकल फूड घेतो, पण त्यानंतर काही नवीन माहिती मिळण्याची वाट बघतो. ऊर्जेला कोणत्या दिशेनं रूप मिळू शकतं हे ठरवण्याचं काम मुळात आपल्या मेंदूला करावं लागतं. आपल्या जन्मापासून मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत भौतिक शरीराचा प्रत्येक अवयव कार्यरत असतो. आपण अन्न म्हणून जी ऊर्जा वापरतो ती प्रत्येक अवयव आपल्या गरजेनुसार वापरतो. मला एवढेच म्हणायचे आहे की जसे आपले भौतिक शरीर नेहमी काम करण्यास तयार असते, त्याचप्रमाणे आपल्यालाही आपली कर्तव्ये नेहमी पार पाडावी लागतात. जेव्हा आपण एखाद्या संस्थेत कर्मचाऱ्याप्रमाणे आपली सेवा देत असतो, तेव्हा आपल्या मेंदूला आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून अन्न मिळत असते. कोणत्याही कारणास्तव आपण आपले कर्तव्य सोडले तर त्या क्षणी निसर्ग आपल्या मेंदूचा वापर करू लागतो. वाहन वापरण्यासाठी जशी कुशल ड्रायव्हरची गरज असते, तशीच संस्थेतील कर्मचाऱ्यांना योग्य दिशा देण्यासाठी कुशल अधिकाऱ्याचीही गरज असते. कोणत्या कर्मचाऱ्याकडून कधी आणि किती काम घेता येईल याची माहिती अधिकाऱ्याला असावी. त्याला आपल्या संस्थेतील सर्व कर्मचारी यांचे बौद्धिक स्तराचे ज्ञान असणे आवश्यक आहे. परंतु अधिकारी तसे करू शकले नाहीत, तर अशा परिस्थितीत संस्था आपल्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचा लाभ घेऊ शकत नाही. व्यक्तिशः बहुतेक लोकांना काम कसे करावे हे माहीत नसते, परंतु तेच खऱ्या अर्थाने योग्य काम करू शकतात. आजच्या जीवनशैलीत कुशल अधिकाऱ्यांची सर्वात मोठी गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांनी कामावरून माघार घेतली आहे किंवा किमान वेतनावर जास्तीत जास्त काम करण्यास भाग पाडले आहे. अजून एक गोष्ट प्रचलित झाली आहे ती म्हणजे तंत्रज्ञानाने बहुतांश लोकांचा रोजगार हिरावून घेतला आहे. पण तंत्रज्ञानाचा किती फायदा वेळेची बचत करण्यासाठी करता येईल हे कुणालाच दिसत नाही. याचे खरे कारण म्हणजे खऱ्या अर्थाने कर्तव्याचे ज्ञान नसणे. जर आपण समाजाला ओळखून त्याला दिलेल्या सेवेचे ज्ञान मिळवले, तर अशा परिस्थितीत आपल्याला आपली कर्तव्येही कळू शकतात. जेव्हा आपण आपल्या सुरुवातीच्या जीवनाचा आनंद घेत असतो, तेव्हा आपण आपल्या जीवनाबद्दल उत्साहित असतो.
आपल्या कुटुंबाकडून किंवा समाजाकडून अनेक आनंदाच्या क्षणांचा लाभ आपल्याला मिळतो. पण आपला वेळ ठरवता येईल याचे ज्ञान बहुतांश लोकांना नसते. काळाच्या ओघात त्यांना वेळापत्रकाची पद्धत समजत नाही आणि वेळ त्यांच्या हातातून निसटू लागतो. सामान्यतः कोणतेही काम करण्यासाठी शारीरिक किंवा मानसिक बळाची आवश्यकता असते. आम्ही नेहमीच बुद्धिमान सहकार्याची साथ मिळविण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपण आपली कार्यशैली अधिक विकसित करू शकू. प्राचीन काळी आपण यासाठी माणसांचा सहवास किंवा वापर करायचो. पण तंत्रज्ञानाच्या विकासानंतर आम्ही त्याला आपला भागीदार बनवले. तंत्रज्ञान अशा पातळीवर काम करते की आपले काम वेगाने पूर्ण होऊ लागते. दिवसांची कामे तासात होतात, तासांची कामे मिनिटात होतात आणि मिनिटांची कामे सेकंदात होतात. आता आम्हाला अतिरिक्त वेळ मिळतो. या यशाचा फायदा कसा घ्यायचा हेच कळत नाही. जेव्हा आपली बौद्धिक शक्ती कोणत्याही विशिष्ट कार्यापासून विभक्त होते, तेव्हा निसर्ग आपल्या योजनेनुसार त्या कालखंडाचा वापर करू लागतो, जो बहुधा आपल्या बाजूने नसतो. त्यामुळेच आपली बौद्धिक शक्ती हळूहळू अधोगतीकडे जाऊ लागते. आपल्या मनाची लवचिकता संपते आणि ती गुंतागुंतीचे रूप धारण करते. आशेचा किरण नेहमीच जिवंत असतो, पण त्याचा लाभ घेण्याची क्षमता प्रत्येकात नसते. या स्वभावात काही विलक्षण बुद्धिमत्ता असलेले लोकही असतात ज्यांच्यात प्रत्येक आव्हानावर सहज मात करण्याची क्षमता असते. अशा बुद्धिजीवींचा पाठिंबा मिळाल्यास आपली गुंतागुंत कमी होण्यास मदत होते. नेटवर्क मार्केटिंगचा व्यवसाय हा या दिशेने एक सुंदर प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये आपण आपल्या मनातील गुंतागुंत लवचिकतेत बदलू शकतो. मन जितके लवचिक होईल तितकी आपली आर्थिक आणि मानसिक प्रगती होईल. पण त्यासाठी या उद्योगासाठी आखून दिलेले नियम शिकण्याची गरज आहे. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की आपण आपला वेळ एका संस्थेसाठी वापरू लागतो आणि कोणतेही विशेष यश मिळवता आपण आपले जीवन समर्पित करतो. सुरुवातीच्या टप्प्यात ते आवश्यकही असते, पण बराच काळ उलटून गेल्यानंतर त्याचे फायदे आपल्याला मिळणे जवळजवळ बंदच होते. आपली प्रगती हळूहळू शून्यतेकडे जाऊ लागते. म्हणजे आपली लवचिकता पुन्हा गुंतागुंत मिळवू लागते. आता अशा परिस्थितीत आपण एकतर या व्यवसायापासून स्वतःला दूर ठेवतो किंवा प्लॅटफॉर्म बदलण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आपली सध्याची जीवनशैली मुळातच इतकी गुंतागुंतीची झाली आहे की नवीन काही शिकण्याची क्षमताच आपल्यात राहिलेली नाही. पण त्यानंतरही आपण केवळ छोटे छोटे बदल करून आपल्या व्यवसायाला नवी दिशा देऊ शकतो. आपण जे करत आहोत ते चुकीचे आहे का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, कारण यशस्वी लोकांनी आपल्याआधी हे केले आहे आणि आजही लोक तसे करून यशस्वी होत आहेत. तर येथे आम्ही तुम्हाला या उद्योगाचा सर्वात मोठा पैलू समजावून सांगतो. भारतात नेटवर्क उद्योग नवीन नाही, फक्त त्याचे स्वरूप बदलले आहे. प्राचीन काळापासून आजतागायत आपण आपली दृष्टी चालवली तर प्रत्येक धार्मिक संस्था, राजकीय गट, शैक्षणिक संस्था, योग संस्था इत्यादी आपले अनुयायी सतत वाढत राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या गटाची ताकद वाढते. जिथे संख्याबळ असते, तिथे प्रत्येक प्रकारची संपत्ती आपोआप प्रकट होते. या विशिष्ट पद्धतीचा वापर व्यापार मंडळानेही केला आणि आपले उत्पादन मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध व्यावसायिक संरचना तयार केल्या. कारण भारतीय शिक्षण पद्धतीचा फारसा विकास झाला नव्हता, त्यामुळे आपल्याला याचे ज्ञान मिळू शकले नाही. हा उद्योग योग्य वेळी आपल्याला विषय म्हणून शिकवला असता तर आज भारतातील बहुसंख्य तरुण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले असते. नेटवर्क मार्केटिंग उद्योगातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपण आपले उत्पन्न अगदी सहजपणे वाढवतो. पण त्यासाठी योग्य प्रशिक्षण मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आपले सध्याचे वातावरण या उद्योगासाठी एक उत्तम व्यासपीठ म्हणून काम करत आहे.
आमच्या पुढील अध्यायात आम्ही आपल्याला या उद्योगाचा एक तांत्रिक पैलू समजावून सांगू आणि त्याच्या कामकाजासाठी योग्य आकार प्रदान करू. फक्त हे लक्षात ठेवा की आपली बौद्धिक पातळी पूर्णपणे सक्षम करण्यासाठी आपल्याला यापेक्षा चांगले व्यासपीठ सापडणार नाही. या पुस्तकाची मोफत प्रत घ्यायची असेल तर वर्णनात दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरावा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावे आणि बेल बटण देखील दाबावे अशी विनंती आहे. हा ध्वनी प्रवाह आपल्या 5 मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.